प्रभाकर भटांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकर भटांनी गरुड पुराण आणि रामायणाच्या उत्तरकांडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली. स्नान करून पेहराव चढविलेले, मनात शहाजीराजांच्या ठसठशीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासे महलात दर्शनासाठी आले. जिजाऊसाहेब फरसबंदीवरच्या बिछातीवर बसल्या होत्या, उदास आणि अचल, स्वतःतच हरवून गेलेल्या. त्यांच्या मनी शहाजीराजांच्या तडफदार वारेजोड आठवणींनी दाटी केली होती. त्यांचे राजमन झाकाळून गेले होते. मन मनाशीच जाबसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की सुन्न आणि निसूर होत होते. राजांनी पुढे होत आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊ साहेबांनी आपली मान वर उठविली. त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मन तर गलबलून उठले. पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे गडबडीने उठून खांदे पकडीत त्यांना दूर सारीत जिजाऊ स्वतःशीच बोलल्यागत म्हणाल्या, "नको बाळराजे, आज तरी नको." खालच्या मानेने गोंधळलेले राजे पडल्या आवाजात म्हणाले, "पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब. कानंद नदीच्या तीरावर जात आहोत." या म्हणत जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महलाच्या गवाक्षाच्या रोखाने संथ चालू लागल्या. त्यांच्या महलाच्या बाहेर पडणारे राजे शंभूबाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते की आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजऱ्यासाठी का झुकू दिले नाही. बाळराजांचे काही चुकले तर नाही ना? राजांना उत्तर सापडत नव्हते. गवाक्षाच्या महिरपीतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणदार पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वतःला म्हणत होत्या, "शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजा साहेबांसारखे दिसता, थेट आमच्या स्वारीसारखे." राजांनी शहाजीराजांच्या वर्षश्राद्धाचे पिंड कानंदीच्या धुकटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्याची नजरेनेच इशारत केली. जमलेल्या ब्रह्मवृंदाला गोदाने देण्यात आली आणि ते भोसलाई पितापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाले. "आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत?" शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचारसाखळीच तुटली. कपाळीचे शिवबंध आकर्षित राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले आणि ते बोलून गेले, "गेल्या पिढ्या त्याने उद्धरून जातात बाळराजे. त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते." राजांनी शांतपणाने बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते. पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली आणि तट सरनौबत सिदोजीरावांनी पायउतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी दिली. खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गडदाखल झाले आहेत, पेश होण्याची आज्ञा मागतात. सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आठ्यांचे जाळे दाटले. धीर गंभीर आवाजात ते म्हणाले, "माचीच्या सदरेवर पेश करा बहिर्जींना." बाळराजांसह राजे सदर माचीकडे आले. सदरकऱ्यांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदर बैठकीवर बसले. बसताच हातखून करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला. एक सदरकरी मुजरा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जींना पेश करून सिदोजी थोपटेही सदर चौकाबाहेर पडले. राजांच्या समोर खबरगीरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खाली मान घालून उभा होता. "बोला नाईक." राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभूबाळाच्या पायावर
नजर जोडून बहिर्जींनी कापऱ्या आवाजात खबर पेश केली. धनी जयसिंग मिर्झा राजा 30,000 स्वार बराबर दिलेर खान 5,000 पठाण अशी मातब फौज चालून येतीये. गनिमांचा टोळ बुऱ्हाणपुरावर ठाण झालाय. जागजागच्या जमेती येऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या. बहिर्जींचा ऊर कोंदाटला. ती खबर ऐकताच राजे सदर बैठकीवरून तडक उठले. त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवर सरासर फिरू लागली. मनात विचारांची घोडी धावू लागली. आपल्या सालगिराला वाढदिवसाला शिवाजींच्या मरणाची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग या राजपूत सरदाराला राजांच्यावर नामजाद केले होते. एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढण्याचा काट्याने काटा काढून बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता. हे काम बरोबर होते आहे की नाही यावर सक्त नजर ठेवण्यासाठी दिलेर खान पठाणाचा लोढणा मिर्झा राजाच्या गळ्यात अडकावून टाकला होता. बहिर्जीची खबर ऐकून राजे क्षणभर सुन्न झाले खरे, पण लागली स्वतःला सावरून ते म्हणाले, बहिर्जी, दूरची धावणी झाली, काही खाऊन घ्या. या बहिर्जी मुजरा करून निघून गेला. विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या सदरेमागून बाले किल्ल्यावर बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या धारकऱ्यांनी मुजरे करून भुयारावरची थोराड आडधोड बाजूला हटती केली. मेसाच्या वाकावर चकमकीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून 2 मावळ्यांनी त्या वाकांना आगटी तयार केली. आगटीवर करंजेत सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले आणि राजांना भुयारवाट दाखविण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभ्या असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपल्या हात देऊन भुयारात घेतले. पलोत्याच्या धूसर मंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या. राजे काही बोलत नव्हते. बाळराजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांना हे भुयार संपणार केव्हा असे झाले होते. त्यांनी मागून चालताच राजांना विचारले, महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? बाळराजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदी घुमटात घुमून उठला. महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खिळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. भुयार कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. राजांचे धीरगंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले. शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायाभर हुकूम त्यांचा भोसलाई फर्जंद शंभू मागून चालू लागला. राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले. मोहिमेप्रमाणे बाळराजांना सराव देण्यासाठी फरीगदक्याच्या मैदानात कमर कसलेले गोमाजी बाबा पवित्रा धरून खडे ठाकले होते. शिरा तटतटल्यामुळे त्यांच्या पोटऱ्यावर मांडचोळणा कचला होता. बुरनूस भरलेली चामड्याची खोळ असलेली थाळी एवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील 1.5 हात लांबीचा गदका नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या शंभूराजांना म्हणाले, हां, धरा महुरा, धाकलं राज, नदर माझ्या पावावर आन गदक्यावर ठेवा. गोमाजींचे पांढरे कल्ले क्षणभर लकलकले. मोहरा धरलेले पाय चढाईसाठी जमिनीत रुपले. फरीच्या पर्जात चढवलेले मूठ क्षणभर घट्ट आवळून शंभूराजांनी उजव्या हातातील गदका पेलला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाक देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गदक्याला आपल्या गदका भिडवीत ऐटबाज सलामी दिली. जय भवानी गर्जित गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला. म्हाताऱ्याचे डोळे लकलकत फुलू लागले. जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजीच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले.
फरिगतक्याचा घाई हा मारगिरीचा प्रकार सुरू झाला.